नमस्कार मंडळी. ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार कोकण विभागात दिनांक 28 जून ते 4 जुलै 2026 दरम्यान पर्जन्यमान सरासरी एवढं असण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे भात, नाचणी आणि वरी पिकांच्या रोपवाटिकेमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं नुकसान होऊ नये म्हणून काठ्यांचा आधार द्यावा. भात रोपवाटिकेची लवकर आणि एकसारखी वाढ होण्यासाठी मोड आलेल्या भात बियाण्यांची पेरणी करावी. ज्या भागात भात रोपवाटिका पेरणीची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत त्या भागात गादी वाफ्यावर भात रोपवाटिकेची पेरणी सुरू करावी. पेरणी करताना प्रतिगुंठा 1 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 850 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हे खत जमिनीत मिसळून द्यावं. पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. बियाण्याची पेरणी गादी वाफ्याच्या रुंदीला समांतर 10 सेंटीमीटर अंतरावर ओळीमध्ये सुमारे 2.5 सेंटीमीटर खोलीवर करून मातीने झाकावी. भात रोपवाटिकेसाठी बारीक दाण्याच्या जातींसाठी प्रतिगुंठा 4 किलो, जाड दाण्याच्या जातींसाठी 6 किलो आणि संकरित जातींसाठी 2 किलो बियाणं वापरावं. रोपवाटिकेतील तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर 2 दिवसांनी किंवा जमिनीत पुरेसा वापसा असताना प्रतिगुंठा 5 ते 6 लिटर पाण्यात पेंडामेथॅलिन 30 EC 33.3 मिली किंवा ऑक्झाडायझिल 80 WP 125 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी करावी. रहू पद्धतीने भात रोपवाटिका तयार करण्यासाठी भाताची रोपवाटिका लवकर तयार होण्यासाठी मोड आलेल्या भात बियाण्यांची पेरणी करावी. यासाठी आवश्यक तेवढं भात बियाणं स्वच्छ गोणीत भरून ती गोणी 24 तास पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवावी. त्यानंतर गोणी पाण्यातून काढून न सोडता तशीच सावलीत किंवा खोलीत 12 ते 14 तास ठेवावी, जेणेकरून बियाण्यांना मोड येतील. मोड आलेल्या बियाण्यांची गादी वाफ्यावर पेरणी करावी. पेरणीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. मोड आलेलं बियाणं गादी वाफ्याच्या रुंदीला समांतर 10 सेंटीमीटर अंतरावर ओळीमध्ये पेरावीत. बियाणं सुमारे 2.5 सेंटीमीटर खोलीवर टाकून हलक्या मातीने झाकावं. पेरणीच्या वेळी रासायनिक खतांचा वापर टाळावा. पेरणीनंतर 10 दिवसांनी शिफारशीनुसार प्रतिगुंठा 1 किलो युरिया द्यावा. रोपवाटिकेत एकसारखी उगवण आणि निरोगी रोपांची वाढ होण्यासाठी आवश्यक तेवढा ओलावा कायम राखावा. ज्या भागात नागली, वरी या पिकांच्या रोपवाटिका पेरणीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही त्या भागात गादी वाफ्यावर रोपवाटिकेची पेरणी सुरू करावी. पेरणीच्या वेळी गुंठ्याला 1 किलो युरिया खताची मात्रा द्यावी. पेरणीपूर्वी थायरम हे बुरशीनाशक 1 किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम याप्रमाणे चोळावं. वाफ्यावर 2 ओळीतील अंतर 10 सेंटीमीटर ठेवून बी ओळीत पेरावं. पेरणी विरळ आणि उथळ करावी. बी मातीने चांगलं झाकावं. 1 हेक्टर क्षेत्रावर लावणी करण्यासाठी 5 ते 6 किलो बियाणं पुरेसं होतं. पेरणी झाल्यानंतर रोपवाटिकेमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.